उद्या 4 पर्यंत आबांचं ऑपरेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. काय होऊन बसलंय? सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, भरघोस पैसे कमवण्याची सुवर्ण संधी चालून आले तुमच्या गावात. आम्ही घेऊन आलोय मृत्यूचा आखाडा. आता एकदाच तुमचं आयुष्य पणाला लावा आणि तुमची पैशांची गरजच भागवा. रोखा श्वास, मिळवा बक्षीस खास. मृत्यूच्या आखाड्यात या, खेळा आणि तुमच्या अडचणी सोडवा. मला खात्री आहे तुम्ही आकाश पातळ एक करायला आणि पैसे जमा आणि जोवर पैसे जमा होत नाही तोवर हार मानणार नाही. तुमच्याकडून जर ही रक्कम जमा नाही झाली तर आबांचं ऑपरेशन थांबेल. असेल हिंमत तर या आणि हे आयुष्याचं आव्हान स्वीकारा. इथं जो जीवाची बाजी लावणार तो लाखोंची कमाई करणार. इंद्रा, हे बघ, हा लास्ट ऑप्शन आहे. काही करून तुला पैसे उभे करायचेत. मी काही होऊ देणार नाही माझ्या आबांना. आबांना वाचवायचं असेल तर तुला हा मृत्यूचा खेळ खेळावाच लागेल. मी आणि राणीने प्रॉमिस केलंय आबांना. नाही, मी हा मृत्यूचा खेळ खेळणार. मीही माझ्या आबांना काही होऊ देणार नाही. खूप त्रास होतोय का? हो. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. थोडी कळ काढा, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. मला काळजी नाही ग, तुम्ही आहात सगळे. मी लवकर बरं होईल. आई ग, मी सगळं छान होऊ देईन तर होईल ना म्हाताऱ्या. मला तर वाटतं या ऑपरेशन नंतर तुम्ही अजून बिकेला लागणार आहात. काकी बरेत ना आबा? नाही, थोडा त्रास होतो म्हणतायत, पण वाटेल बरं. आबा तुम्ही हे बघा, टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत. विक्रांत, उर्मिला, बरं झालं तुम्ही आलात. जरा जीवात जीव आला माझ्या. भाऊजी, काय झाले हो हे? अहो, एवढं दुखणं तुम्ही अंगावर का काढलं बरं? आई आई प्लीज रडू नकोस. आणि बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, आबांना त्रास होईल असं कोणी वागायचं नाही, कोणीच नाही. काकी, आबा मानत नसले तरी पण आपण सगळे फॅमिली होत, कुटुंब होत आपण. म्हणून हे वरचे पैसे मी घेऊन आलोय. आबा, अहो इमर्जन्सी हॉस्पिटलच्या खर्चासाठी लागतील ना जास्त पैसे, म्हणून घेऊन आलो मी. बघा किती काळजी करतोय तो. बारीक सारीक गोष्टींचा विचार करतोय तो. सर, अहो सर, तुम्ही काय करताय इथं? सर, हे काय झालंय तुमच्या कपड्यान? अहो सर, तुमची मारामारी झाली का कोणा बरं? सर, काय झालंय बोला की. आबांच्या ऑपरेशनचे पैसे मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो आणि काही माणसांनी माझ्यावर अटॅक केला. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर सगळे पैसे झाडून टाकले कुठे. आता माझ्याकडे पैसे नाहीये. तिथे आबा हॉस्पिटलमध्ये मला काही करून पैसे जमा करायचे आहेत. कुठे मला हा खेळ खेळावा लागेल काही करून. अहो सर,
सर नको, हे लय डेंजर खेळ आहे सर. उगाच तुमच्या जीवाला काहीतरी झालं सर. कुठे आबांचा जीव वाचवायचा असेल तर मला स्वतःचा जीव धोक्यात घालावाच लागेल. अहो सर 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 नाही सर. सर सर तुम्ही हे करू नका सर. अहो आपण दुसरीकडनं कुठनं तरी पैसे उभं करू ना. अहो सर मी तुमच्या पाया पडतो सर, पण तुम्ही असं करू नका सर. कारण पैशासाठी कोण जीव धोक्यात घालेल का? कमवल का पैसा? ते काय माहित नाही, पण ज्याला मारायचंय ना तो हा खेळ खेळेल. हो सर, बघितलं ना सर लोक काय म्हणतात सर. अहो ते तरी ऐका सर, नका करू हे सर. राणीचा तरी विचार करा सर. अहो आणि आबांचं काय? आबांचा विचार करणं सोडून देऊ का मी? हे बघ कुठे मला अडवू नको, मला हा खेळ काही करून खेळायचा आहे. अहो सर. असं एकदम मनात चुकल्यासारखं का झालं? असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय? एकदम घाबरल्यासारखं होतंय. राणी, नको तो विचार मनात आणू नको. असं काही होणार नाही. हे तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे. पेपर लिहे पटापट. मला हा खेळ खेळायचा आहे. नाव द्यायचंय? हो. सर नाव बोला. इंद्रजित जयसिंगराव महाडिक. सगळ्या अटी नीट वाचून घ्या. हा नुसता नावाला मृत्यूचा खेळ नाही, जगण्या मरण्याचा खेळ आहे. या अटी मान्य असतील तरच आत जा. तुमचा जीव गेला तर आम्ही जबाबदार नाही. मला सगळ्या अटी मान्य आहेत. मला हा खेळ खेळायचा आहे. अहो सर सर ऐका माझं सर, नका करू हे सर. सर अहो लय डेंजर येते सर. सर कोण प्लीज मला अडवू नकोस. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आता. हो हो. पैसे भरा की. पैसे तर नाही आहेत माझ्याकडे, पण हा माझा मोबाईल तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. सर 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 अहो ऐका ना माझं सर. सर नका करू सर हे. आबा आबा खूप त्रास होतोय का? हे बघा थोडा पेशन्स ठेवा. काकी, आबांची अवस्था बघवत नाही हो. खरंच आहे. भाऊजी तुम्ही ना काहीच. इंद्रा जेव्हा पैसे घ्यायला घरी आला होता, तुम्ही त्याला घरातनं निघताना बघितलं का? मालते हो, मी निघण्याआधीच इंद्राभाऊजी घरातून निघाले होते. मी स्वतः पाहिलं. खूप वेळ झाला त्यांना घरातून निघून. अजून पैसे घेऊन आले कसे नाही ते इथे? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? त्यांच्या बरोबर काही वाईट तर घडलं नसेल ना? काही वाईट झालंच असेल ना तर ते विक्राला माहिती सर. त्याच्याशिवाय इंद्राचं कोणाला वाईट करायचंय? आबा अहो असं नका बोलू ना सारखं सारखं. मलाही त्रास होतो ना. शेवटी माझा भाऊ येतो. अहो आम्हाला सगळ्यांना त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं, तुम्ही लवकर बरे व्हावं असंच वाटते ना. हीच आमची इच्छा आहे. विक्रांत, तू नको त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. काय चाललंय हो तुमचं? तुम्ही सारखं का त्याला चुकीचं ठरवताय? तो एवढी धडपड करतोय तुमच्यासाठी, एवढी काळजी घेतोय तुमची, आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप करत सुटलाय. हे बघा, जरा ना शांत व्हा तुम्ही. डोक्यावर ताण येईल असं काही वागू नका.
बाकी काय करायचं ना ते आम्ही बघतो, तुम्ही फक्त स्वतःला जपा. तर मित्रांनो, मृत्यूच्या आखाड्यातील हा तिसरा व्यक्ती आहे, त्यांनी त्याचा जीव गमावलाय. तेव्हा हा खेळ वाटतो तेवढा सोपा नाहीये. तुम्ही तुमच्या जबाबदारीवरच हा खेळ खेळायचा आहे. इथे एकदा आत आलात की तुम्ही मेलात, हे लक्षात ठेवा. तर आता बघूया आपण या टँक मधून कोण जिवंत बाहेर येत आहे. कोण आहे तो जिगरबाज व्यक्ती, हा खेळ जिंकतोय. असेल हिम्मत तर जिंकल किंमत. तर कोण खेळतोय पुढचा व्यक्ती, जो आपल्या जीवाशी खेळणार आणि जिंकून जाईल इथून भरपूर सारी रक्कम. तर मित्रांनो, मृत्यूच्या आखाड्यातील पुढील व्यक्ती आहे इंद्रजीत जयसिंग महाडिक. सर 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 मी तुम्हाला हे वेडेपणा नाही करू देणार सर. अहो सर नका जाऊ सर, ते डेंजर आहे सर. हे बघ गोट्या, या क्षणी आबांचा जीव वाचवणं हेच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला अडवू नकोस. तर इंद्रजीत महाडिक, हा खेळ तुम्ही तुमच्या मर्जीने खेळताय? हो. तसं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, मी हा खेळ माझ्या मर्जीने खेळतोय. ओके. या खेळाचे नियम तुम्हाला माहिती आहेत? हो, माहिती आहेत. तर ठीक आहे, आपण खेळाला सुरुवात करूया. चला. काकी, हे बघा, आम्हाला येऊन अर्धा तास झालाय. इंद्रा कुठे अडकलाय माहित नाही. मी काय म्हणतो, आपण ऑपरेशन करून घेऊया का? नको, तू उगाच खोटी काळजी दाखवू नकोस. इंद्रा लवकर येईल. तू नको टेन्शन घेऊस. कृपा कर आणि तू निघून जा आताच्या आता. अहो, तुम्ही ना नका चिडचिड करू, जरा शांत व्हा. तो आपल्या मदतीसाठीच आलाय ना, त्यालाच काय बोलताय तुम्ही? मी एक काम करते, इंद्राला फोन करून विचारते तो कुठपर्यंत आलाय. शांत व्हा जरा. का नाही फोन लागला का फोन? फोन लागतोय तो उचलत नाहीये.
तर या खेळाचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आता या टाकीमध्ये पाणी सोडतील, एवढं सोडतील की हा व्यक्ती बुडला पाहिजे आणि त्यानंतर 30 सेकंदपर्यंत कसलेही पैसे मिळणार नाहीत. परंतु 30 सेकंदानंतर प्रत्येक सेकंदाला पैसे मिळणार. म्हणजे 1000चे 2000, 2000चे 4000, 4000चे 8000 आणि हे सगळे आकडे आपल्याला या दोन्ही टाइमरवर दिसत राहतील. सरांना आता एकच माणूस वाचवू शकतो. राणीला बोलवलं पाहिजे. भावा आबांना ब्रेन ट्यूमर 7 दिवसांच्या आत आबांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 7 लाख रुपये खर्च लागेल. या विक्रांकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करून जगण्यापेक्षा हे स्वाभिमानानं मरण पत्करेन. माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच नाहीतर होणार नाही. आता तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे. तुम्ही आकाश पाताळ एक करायला आणि पैसे जमा आणि जोवर पैसे जमा होत नाही तोवर हार मानणार नाही. तुमच्याकडून जर ही रक्कम जमा नाही झाली तर आबांचं ऑपरेशन थांबेल. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं. मग आपण सुद्धा न थांबता न हारता हे 7 लाख रुपये गोळा करून दाखवू. अरे गोट्या, तू काय करतो इकडं? राणी इंद्रा सर, अगं ते इंद्रा सर ना. अरे काय झालं, एवढं का घाबरलाय? इंद्रजित सर यांचं काय? इंद्रा सर पैशासाठी मोदका खेळ खेळायला पाण्यात उतरल्यात. अगं मी लय अडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. अगं तो खेळात कोणच जिंकला नाही भावा. सगळ्यांनी आपला जीव गमावलाय. आपण इंद्रा सरांना अडवायला पाहिजे, नाहीतर त्यांचा जीव जाईल. खोटं नाही. कुठला रस्ता कुठली वळण कसला हा अंधार. तयार का? सोडू का पाणी? ओके, सोडा पाणी. कसलं घरट कसला हा संसार. कापला टाळ्या. सारखा घाली थैमान. सगळ्याच्या या वाटवरती दैवाचे मी वार. झालं बंद आता देवा कसला आधार. असेल याच्यात हिम्मत तर कमी वेळ हा किंमत. तर बघूया आता हा पैसे कमवतोय, तरतोय की मरतोय. आता थांबत मनात समज काही. ऊन ऊन झालं झाड पाखराचं. सावली कुठच आज नाही. वनव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा. ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा. जगन मरणाचा अवतार.
हे बघा ऑलरेडी खूप डिले झालाय. आता आणखीन थोडा वेळ थांबणं रिस्की असू शकतं. ओ ऐक काकी, डॉक्टर बरोबर म्हणतायत. आपण ना खूप वेळ वाया घालवतो, रिस्क घ्यायला नको. आपण ऑपरेशनच्या तयारीला लागूया ना. डॉक्टर तुम्ही प्लीज ऑपरेशनच्या तयारीला लागा. काकी हे बघा, इंद्राला जर का यायला वेळ लागला ना तर रिस्क अजून वाढेल. नाही नाही, असं काही बोलू नकोस. तू म्हणतोस तसं आपण पैसे भरूयात आणि ऑपरेशन करून घेऊया त्यांचं. नाही, मला ह्याच्या पैशाने ऑपरेशन करायचं नाही. आता इंद्रा नक्की पैसे घेऊन, आणि आता तसे पैसे जमा झाले ना, पैसे देतोय. आबासाहेब, फार कमी वेळ आहे आपल्याकडे. पेशंटच्या बाबतीत जर आणखीन रिस्क वाढली तर आम्हाला रिस्पॉन्सिबल धरू नका प्लीज. नाही डॉक्टर, तुम्हाला कोणी रिस्पॉन्सिबल धरणार नाही. तुम्ही नका काळजी करू, मी वाट बघेन. ठीक आहे, काही वाटलं तर आवाज द्या, मी आहे. अहो, काय चाललंय तुमचं? का हट्टीपणा करताय उगाच? हा थेरडा शेवटचा श्वास मोजत असतानाही स्वाभिमान कुरवाळत बसलाय. याचा आता श्वास थांबला तरी याच्या त्या इंद्राचे पैसे येणार नाहीयेत. शेवटी तुम्हाला माझ्याच पैशाने ऑपरेशन करावं लागणार. पाणी गळ्यापर्यंत आलेलं आहे. आता थोड्याच वेळात त्याच्या पाणी नाकाच्या वर जाणार आहे. तर सगळ्यांनी त्याला टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या. तर मंडळी, अशा प्रकारे याचं टायमिंग सुरू होत आहे. 3, 2, 1, टाइम स्टार्ट. दहा सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड झालेले आहेत. तीस सेकंड हा घडीत तग धरून राहिलाय. तर आता यापुढे बघूया आपण प्रत्येक सेकंद हा किती पैसे कमवतोय. अहो ऐका ना, बघा तरी स्वतःला किती त्रास होतोय. थांबवा हट्टीपणा. आणलेत ना त्यांनी पैसे, आपण करून घेऊयात ना ते पैसे भरून ऑपरेशन. माझा इंद्रा नक्की येईल.